बऱ्याचदा आपल्याला असा प्रश्न पडतो की आपण श्राद्धामध्ये तर ब्राह्मणांना जेवू घालतो, मग हे ब्राह्मणांना जे जेवू घातलेलं आपण अन्न असतं ते आपल्या पूर्वजांपर्यंत कसं पोहोचतं, किंवा आपले जे पूर्वज आहेत, जे पितर आहेत, ते कोणत्या योनीमध्ये गेलेत ह्याची आपल्याला कल्पना नसते. कदाचित समजा ते हत्ती झाले असतील तर आपण त्या ब्राह्मणाला जेवू घातलेलं एक ताटभर जेवण हे त्या हत्तीला पुरेल का, असा सुद्धा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो. तर ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न करू. आपण ब्राह्मणांना जे जेवू घालतो त्याने ते तृप्त होतात आणि त्या तृप्तीच्या माध्यमातून ती जी तृप्ती आहे ती आपल्या पितरांपर्यंत पोहोचवली जाते. आणि हे एवढं सटीक आहे की वायुपुराण याविषयी असं म्हणतं, यथा गोष्टे पर्णष्ठां वै वत्सो विंदेत मातरम तथातम नयते मंत्रो जंतुर यत्रावतिष्ठते. अर्थात एखाद्या ठिकाणी हजारो गायी असतील तरी त्या हजारो गायींमध्ये आपण एखादं वासरू जर सोडलं तर ते वासरू बरोबर त्या 1000 गायींमधून सुद्धा त्याच्या आईला शोधतं आणि त्याच्या आईचंच दूध प्यायला ते जातं. त्याप्रमाणे आपण ज्या वेळेला शास्त्रशुद्ध पद्धतीने आपल्या पूर्वजांचं गोत्रनाम उच्चारण करून त्या ठिकाणी जे कव्य आपल्या त्या पितृंना देतो ते बरोबर त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था देवलोकातले ते काही स्वतः आदिदेव करत असतात. समजा आपले पितर देवलोकात असतील तर त्यांना अमृत मिळतं, ते जर काही जीवजंतू झाले असतील तर त्यांना त्या त्या योनीमधलं त्यांना आवडणारं खाद्य त्या रूपाने मिळतं आणि ज्याने ते तृप्त होतात. अशी व्यवस्था शास्त्राने आपल्यासाठी केलेली आहे. जय जय रघुवीर समर्थ.